कुणाल गोलंदाजी मार्कवर आलाय, व्ही शेप मध्ये खेळला आणि या 38 सर्कलच्या आतमध्ये आता बॉल राहील. सिंगलने या ठिकाणी स्कोर फलकाची सुरुवात झाली आणि एक धाव आता स्कोर कार्डवर अंकित झाली. मागच्या मॅच जर आपण पाहिली तर प्रेक्षकांची उत्कंठा अक्षरशः शिगेला पोचली होती, कारण वाशी विभागातील दोन्ही संघ एकमेकाच्या आमने सामने होते आणि त्यांच्यामधला हा उत्कंठावर्धक सामना शेवटच्या अगदी क्षणाला वर्सोवाई वासी संघाने जिंकला आणि काय तो थरार प्रत्येकाने अनुभवला. आता नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. ओ यावेळी मात्र बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दिली दस्तक, बॉल सीमारेषेच्या बाहेर, काऊ कॉर्नरच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार, षटकार. ₹2000 पारितोषिक आले प्रेमचंद्रास म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. अंजनी कुमार वडाव संघ या मॅच मध्ये जिंकला तर ओ यावेळेला पुन्हा एकदा भन्नाट वेग, भरपूर वेगाने टाकतोय गोलंदाज कुणाल. अंजनी कुमार एक्सप्रेस या नावाने या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि उदयोन्मुख खेळाडू खरं तर आहे या अंजनी कुमार वडाव संघाचा. हा खेळाडू जसा फॉर्म मध्ये आला, अंजनी कुमार वडाव हा संघ देखील फॉर्म मध्ये आला, परंतु विसरून चालणार नाही योगेश म्हात्रेला ज्यांनी खरं तर या संघाची संघ बांधणी केली. योगेश म्हात्रे देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, फंटास्टिक शॉट, स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्लिअर करतो बॉल, सीमारेषा पार, षटकार. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर रात्रीचे वाजलेत 1:30 आणि अशा या वातावरणामध्ये देखील जवळजवळ 150 प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात. आपलं सरसे स्वागत. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेगाने, इट्स अ सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय बॉल आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि 13 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. काय थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. रात्रीचे 1:30 वाजता देखील प्रेक्षक अजूनपर्यंत स्तब्ध आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचा डायस देखील आमच्या मान्यवरांनी अगदी भरलेला आहे, या विभागातील ग्रामस्थांनी भरलेला आहे. या स्पर्धेची ओळख आहे आणि तब्बल रात्रीच्या वेळेला सुद्धा 150 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर 210 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत होतं. स्टार टेनिस क्रिकेट या वाहिनीवर आणि परमेशने ज्या पद्धतीनं सांगितलं, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन नक्कीच सबस्क्राईब करा या चॅनलला. आपल्याकडे नवीन हा चॅनल आहे आणि त्याचबरोबर शेअर करा आणि या नवीन जे आपल्याकडे पाहुणे आहेत त्यांना नक्कीच आपण सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक संपुष्टात आलंय, 13 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात आणि दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर घेऊन आलाय संदीप. मागची देखील रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हर्षल म्हात्रेचा तो एक थ्रो, जो पॉइंटला हर्षल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर जो थ्रो केला, लाजवाब थ्रो, अगदी ओ व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट, शॉट ऑफ द नाईट, आजच्या दिवसातील लाजवाब शॉट. अगदी डेअरी मिल्क पेक्षाही स्वीट आणि गुलाबजामुन पेक्षाही स्वादिष्ट अशा प्रकारचा फटका, बॉल सीमारेषा पार, स्क्वेअर लेगला, षटकार. बॅट मधून आपण षटकार पाहिला. खरं तर या खेळाडूने क्रिकेटचे धडे सर्व खेळाडूंना गिरवलेले आहेत. आणखीन एक बॉल, शॉट ऑफ लेंथ, बॉल पुल पॉवरफुल, वंडरफुल षटकार, बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार, संदीपवर चढवला हल्ला. विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, श्री गणेश विरानी संघ आणि
खऱ्या अर्थानं रमेश यांच्या तालमीत घडलेले सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आता आक्रमण दोन्ही बाजूने व्हायला सुरुवात झाली अंजनी कुमार वडाऊ संघावर. आणखीन एक बॅक टू बॅक आलाय, तिसरा 3 बॉल 3 षटकार. संदीपच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना रमेश इज नाव फायर. आता प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. टप्प्यावरचा बॉल व्ही शेप मध्ये केलाय, डीप लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. तब्बल 4 बॉल मध्ये आता 20 धावा आल्यात. म्हणजे संदीप इज वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह बॉलर आता ठरलाय या ओव्हर मधला, या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. परंतु देखील कमबॅक करावं लागेल संदीपला. फुलर लेनचा बॉल फटका फसलाय, परंतु शरीराचा वेध घेतला. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. आणि आता 34 धावा. परंतु जमेची बाब एक आहे की श्री गणेश विराणी संघाची एकही विकेट आतापर्यंत गेलेला नाही या टीमचा. त्यामुळे सुस्थितीमध्ये आहेत आणि आता हल्ले चढवले जातील. एक शेवटचा बॉल या षटकातील संदीप टाकण्यासाठी सज्ज आहे. शेवटचा बॉल पिचिंग करायचं आहे योग्य टप्प्यावर, परंतु तिथे फटका फसला. क्षेत्ररक्षक त्याच्याकडून चूक झाली. ही चूक नाही, घोड चूक आहे. संधी आली होती, संधीचं सोनं करणं फार गरजेचं होतं. संधी मिळतो तो भाग्यवान, परंतु संधीचं सोनं करतो तो बुद्धिवान असं समजलं जातं. मागच्या मॅच मध्ये याच किरणने आशेचा किरण दाखवला होता. 15 बॉल मध्ये 45 धावांची विक्रमी खेळी. 300च्या स्ट्राईक रेटने तो खेळला होता. आणि तोच सध्या आपण पाहिलं तर किरण सध्या 5 बॉल फेस केलेत आणि 13 धावा त्या किरणने काढल्यात. 7 बॉल मध्ये आता 300च्या स्ट्राईक रेटने रमेश सध्या खेळत असताना पाहतोय. ही जोडी A1 जोडी आहे सध्या श्री गणेश विराणी संघाची. आणि त्या जोडीला फोडण्यासाठी आता स्ट्रॅटेजी आखली जाते. सल्ला मसलत थोडंसं विचार विमर्श केला जातोय. टीम हर्डल या ठिकाणी पाहायला मिळतोय. हितगुज केला जातोय कर्णधाराच्या माध्यमातून. आणि या जोडीला कशा पद्धतीनं फोडायचं त्याची व्यूहरचना या ठिकाणी केली जाते. छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर आपण सध्या या मॅचचा आनंद घेत आहात. आणि आमचे विनोद दादा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हे खऱ्या अर्थानं या मैदानाला नामकरण करण्यात आलेलं होतं. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय अख्ख्या पेण तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम म्हणून या नावाने हे मैदान अगदी सुप्रसिद्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखीन प्रसिद्धीच्या झोतामध्ये हे मैदान येईल, कारण अशाच प्रकारच्या अनेक स्पर्धा या मैदानावर येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु सध्या मॅच अगदी इंटरेस्टिंग आहे. प्रकाश ज्योतातील पहिली वहिली स्पर्धा अंजनी कुमार वडाऊ संघाचं खेळण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता सत्यामध्ये उतरवतं. तिसरं षटक घेऊन मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्कवर रौनक, परंतु समोर आहे किरण. किरण आणि रौनक हे दोन्ही थोडेसे समानार्थीच शब्द म्हणावे लागतील. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. हॉरिझॉन्टल बॉयटने खेळण्याचा प्रयत्न, आडवी बॅट आणि तो फसलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आल्यानंतर रौनकच्या जीवामध्ये जीव आला असेल, कारण समोर देखील तेवढा ताकदशीर फलंदाज आहे. मनगटातली भरपूर ताकद त्या खेळाडूनं दाखवलेली आजच्या दिवसामध्ये. तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये इज ऑन स्ट्राईक. 6 बॉल 13 खेळत असताना किरण. पुन्हा एकदा हाफ पीस बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. आणि तिथे संधी जरूर प्राप्त झाली होती किरणला, परंतु किरण पुन्हा एकदा फसलाय. आणि बाईच्या स्वरूपात एक धाव पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि एक धाव स्कोर कार्डवर ऍड होते. 36 धावा, परंतु
महेश, अजूनही आपण पाहिलं तर एकही विकेट गेलेलं नाही, त्यामुळे इथून पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात करतील. या दोन्ही बॉलवर आक्रमण करायचं होतं, परंतु थोडंसं स्लोवर वन डिलिव्हरी, त्यामुळे फसला गेलाय बॅट्समन किरण. परंतु आता रमेश स्ट्राईकला आहे, ज्याने हाणामारी करायला सुरुवात केली. 7 बॉलमध्ये 23 धावांची 300च्या स्ट्राईक रेटने तो सध्या खेळतोय. त्याच्यासाठी पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय आणि पाठवून दिलाय स्क्वेअर लेगला बॉल, सीमारेषा पार, षटकार. बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट आता रोनकचा स्पेल आहे, ज्याच्यावर ठोकलाय त्यांनी एक षटकार. हा पिच बॉल पुन्हा एकदा फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी. रमेशच्या नावावर आज आपण षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. 3 लागोपाठ ज्या पद्धतीनं षटकार त्यांनी संदीपच्या गोलंदाजीवर ठोकले गेले, ती षटकारांची पहिली हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहत आहात. रायगड भूषण विजेते स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी चषक, स्मृती चषक 2025 मध्ये. ओ, यावेळी मात्र बैठा फटका, फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषा पार, फाईन लेगला क्लिअर करतोय, आणखी येतोय दमदार षटकार. आनंद घेतात, या षटकारांचा आनंद सध्या प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने घेतात. रोनक
सर, आमच्या विनंतीला आपण मान दिलात. आपलं स्वप्न होतं की या वाशी भागामध्ये नाईट टुर्नामेंट व्हावी आणि फ्रेंड सर्कलच्या ग्रुपने ही नाईट टुर्नामेंट आयोजित केली आणि आपण इथं आलात आणि त्याबद्दल आमचा खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. यस, गणेश म्हात्रे साहेब, हे खूप वर्षापासूनचं आमचं स्वप्न होतं की आपल्या या विभागामध्ये एखादी नाईटची स्पर्धा व्हावी आणि खऱ्या अर्थानं आमच्यासाठी महत्भाग्याची गोष्ट आहे की सन्माननीय सुजित म्हात्रे साहेब आणि आपण संपूर्ण फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपण आयोजित करण्यात आली. सलग 4 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी चालणार आहे. या आपल्या वाशी विभागासाठी अतिशय आनंदाची आणि खरं तर महत्भाग्याची गोष्ट आहे. चला, 63 धावांचं आव्हान या ठिकाणी पार करायचंय. पहिलाच बॉल, यावेळी मात्र ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर येईल तोपर्यंत एक फक्त सिंगल. यावर्षीच्या सत्रातील अतिशय फॉर्म मध्ये आणि तिथे न मात्र पहा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. नजरहटी दुर्घटना घटी. क्रिकेटमध्ये तुम्हाला समय सूचकता ठेवावी लागते. क्रिकेट हा असाच खेळ आहे जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आहे अतिशय विस्फोटक जोडी आहे. एकीकडे रौनक आपण पाहतो तर दुसरीकडे आपण कुणालला पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाज रमेश, ज्या रमेश यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल आणि 3 षटकार जर ठोकले गेले अंजनी कुमार वडाव संघाने तर आजच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित म्हात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. रौनकला पूर्णपणे फसवलंय, स्वतःवर नाराज आहे, हताश आहे. पहिली विकेट, बॅक टू डगआउट. होम ग्राउंडवर आणि होम क्राऊडच्या समोर रौनकला देखील एक चांगली पारी खेळायची होती. परंतु दोन्ही मॅच मध्ये कुठेतरी अपयशी होताना आपल्याला रौनकला पाहायला मिळतं. मागच्या मॅच मध्ये एक षटकार ठोकला होता, तदनंतर मात्र विकेट गेली होती. या मॅच मध्ये कुठेतरी चांगली खेळी त्याला करायची होती परंतु स्वतःवर आता हताश आहे. कारण धावसंख्येचा देखील उच्चांक फार मोठा आहे. कारण 62 धावांचं फार मोठं आव्हान, 63 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन सध्या मैदानामध्ये अंजनी कुमार वडाव हा संघ उतरलेला आहे. जरी या मैदानाची संपूर्ण भौगोलिक परिस्थितीची त्यांना ओळख असली तरी सुद्धा या मैदानावर एक चांगला खेळच करावा लागेल. कारण समोरचा संघ प्रचंड ताकदवार आहे. हा बॉल यावेळेला मात्र अगदी पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कडून कॅच सुटली गेली. शॉट फाईन लेगला आणि एक सिंगल मात्र काढली गेली. अशा प्रकारच्या कॅचेस कदाचित महागड्या ठरू शकतात. कारण क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं, वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच थोडीशी समय सूचकता दाखवावी लागेल. परंतु ज्या पद्धतीची खेळी आज जर रमेश यांची पाहिली, 40 धावांची आक्रमक खेळी. आमचं खरं तर महेश म्हात्रे स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेले आहेत आणि शुभमने मगाशातच सांगितलं होतं की समालोचकांचा आरसा जर कोण असेल तर तो स्कोरर असतो. स्कोरर बोलता असला की समालोचक त्यापेक्षाही जास्त चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि सध्या महेश म्हात्रे ही भूमिका कित्येक वर्ष या विभागासाठी करतात, त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. रमेश तयार. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलंय. इथून कुठेतरी दबाव तंत्र जाणवायला सुरुवात झाली अंजनी कुमार वडाव संघाला आणि अंजनी कुमार वडाव संघाचा खेमा आता पूर्णपणे स्तब्ध आहे. विचार केला जातोय एखाद दुसरा षटकार आला तर पुन्हा हा खेमा उत्साहित आपल्याला पाहायला मिळेल. रमेश यांच्यासाठी हा बॉल, यावेळी मात्र कुणालने बॉलला फेकून दिलंय. बॉल सीमारेषा पार. राजेशने बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार.
चला सुदर्शन मात्र खुश आहे की दीवच्या कुठल्या तरी प्लेअरला कोणती तरी बक्षीस मिळालेली आहे, म्हणून सुदर्शन मात्र खुश आहेत. माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्मान्य कृष्णा ठाकूर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. साईराज ठाकूर मला वाटतं त्यांनी ही कॅच पकडलेली आहे आणि आयवा कॅचचे मानकरी ते झालेले आहेत. चला पेन पूर्व विभाग प्रीमियर लीगला खऱ्या अर्थानं सिरीजच्या रेसमध्ये असलेला हा खेळाडू सध्या आकाश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ आहे. समोर कुणालला फेस करायचं आहे. कुणाल देखील ही मैदान भरपूर वेळा गाजवलेलं हे मैदान, त्यामुळे या खेळपट्टीची चांगली ओळख आहे. ओ यावेळेला मात्र स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल सीमारेषा पार, षटकार. मिळतो आणखी एक घ्या, त्याच्यामध्ये 6 धावा अजून ऍड करा आणि पंचांनी DRS ची मागणी केली. इथे मात्र नो बॉल साठी हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिला जाईल आणि इथे जर हा नो बॉल असेल तर इथून मॅच मध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं झाडाला पालवी जशा पद्धतीनं फुटते तशा पद्धतीनं इथे हा केव्हा पुन्हा प्रफुल्लित पाहायला मिळेल. येस महेश मात्र तेच सांगतो कीप गोइंग आणि इथे पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल, बॉल इज अबाउट द वेस्ट आणि फ्री हिटची संधी देखील आहे. काय नाटकाचा दुसरा अंक पाहायला मिळेल का? वेर इज वन एंडिंग देर इज न्यू बिगिनिंग. जिथे एका गोष्टी संपते तिथूनच दुसऱ्या गोष्टीला सुरुवात होते आणि आता हा दुसरा अध्याय तुम्हाला अंजनी कुमार वडाव संघाचा पाहायला मिळेल का? गोलंदाज आकाश तयार. आकाशला पुन्हा एकदा दाखवेल का आकाश? ओ यावेळा मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु आता अगदी हरणाच्या वेगानं दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी कसरत करताना पाहायला मिळतात. क्रिकेट हा खेळ मुळातच कसरतीचा आहे. 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या. 63 पल्ला गाठायचा आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं करंट रन रेट सध्या रिक्वायर्ड रन रेट 14.25 आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय आणि सध्या आपण जर पाहिलं तर करंट रन रेट 16.67 16.67 आपल्याला पाहायला मिळतोय आणि रिक्वायर्ड रन रेट 15.20 आपल्याला पाहायला मिळतं. 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. ही जोडी फार महत्वपूर्ण आहे. राजेश आणि कुणाल या जोडीने याच मैदानावर भरपूर वेळा फार मोठे इतिहास लिहिले गेलेले. तो इतिहास या ठिकाणी दाखवायला लागेल. बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, आउटफील्ड पास, बॉल सीमारेषा पार, फरार. पंचांचा इशारा, धावा येतील 4 चौकार. एकोणतीस धावा आता स्कोर फलकावर लागायला सुरुवात झाली. आता खऱ्या अर्थानं अंजनी कुमार वडावची गाडी अगदी तारा रंपम पम अशा पद्धतीनं धावत असताना पाहतोय. आकाश तयार. हा देखील बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल मात्र काढली. गोलंदाज आकाश नाराज आहे, कारण क्षेत्ररक्षण ही देखील एक महत्वाची गोष्ट असते. हर्षलनी मागच्या मॅच मध्ये आपल्याला दाखवून दिलंय.
पॉइंटला ज्या पद्धतीनं जशा पद्धतीनं आपण पाहिलं हर्षल त्या ठिकाणी होता. जॉन्टी रोड्सची आठवण करून दिली, कारण जॉन्टी रोड्स देखील पॉइंटला अशा पद्धतीनं असायचा आणि असेच थ्रो जॉन्टी रोड्सचे आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट किंवा एक थ्रो मॅचला कशी कलाटणी देऊ शकतं ते मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलात. कॅचेस विन द मॅचेस. व्हॉट अ शॉट, बैठक फटका, बॉल सीमारेषा पार. काय स्टाईल आहे, काय जजमेंट आहे. अफलातून षटकार. DJ Alpesh in the पकडलं त्यानेच या, कारण आम्ही इथे लाईव्हला पाहतोय. ज्याने पकडलंय त्याच क्षेत्ररक्षकाने या. ओहो, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. वाटत होता आपला दबदबा निर्माण करेल या ठिकाणी श्री गणेश वीरांनी टीम. आता आपली दहशत निर्माण करत असताना अंजनी कुमार वडाव टीम पहा 2 ओव्हर मध्ये श्री गणेश वीरांनी आता 36वा स्कोर कार्डवर लागल्यात. येस, 36वा स्कोर कार्डवर लागल्यात. 2 षटकांमध्ये जर आपण स्टॅटिस्टिक पाहिलं, श्री गणेश वीरांनी संघाने 35 काढल्या होत्या. अंजनी कुमार वडाव या संघाने 36वा काढलेले. आता 12 मध्ये करायचे 27. मॅच जर जिंकली तर प्रेमचंद्रास मात्रे यांच्या माध्यमातून अंजनी कुमार वडाव संघाला तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर जर एखाद्या प्लेअरने मॅन ऑफ द मॅच घेतली तर प्रेमचंद्रास मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं आणखीन पारितोषिक दिलं जाईल. आणि ज्याने कॅच घेतले तो क्षेत्ररक्षक आलाय आयवा कॅच. म्हणजे आज या मॅच मध्ये रायगड भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय अना मात्रे गुरुजी चषक स्मृती चषक 2025 मध्ये प्रत्येक गोष्टीची चर्चा होईल. आज आयोजनाची चर्चा झाली, आज मॅचेसची चर्चा झाली, आज काही संघांनी मारलेले षटकाराची चर्चा झाली, हर्षलने फेकलेल्या थ्रोची चर्चा झाली आणि त्याचबरोबर आयवा कॅचची देखील चर्चा उद्याच्या दिवसामध्ये वाशिबा क्रिकेट संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर होईल. आणि तिथे आमचे गणेश मात्रे मात्र ऐकणार नाही कोणाला. बारा मध्ये करायचे 27. इट्स अ हाय व्होल्टेज ड्रामा. हो, यावेळी मात्र समजदारीचं क्रिकेट. आणखीन एक चूक झाली, अशा चुका पत्त्यावर पडू शकतात. बॉल गेला एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी कसोशीनं प्रयत्न करतात, डेडिकेशन आपल्या टीमसाठी 100%. परंतु आता थोडेसे खांदे झुकलेत सध्याच्या घडीला श्री गणेश वीरांनी टीमचे. आणि झुकलेले खांदे हेच सांगतात की या मॅच मध्ये आता थोडंसं कुठेतरी मरगळ प्राप्त झालेली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील चांगला खेळ करण्याचं धाडस नक्कीच श्री गणेश वीरांनी टीम या ठिकाणी ठेवत असताना, कारण पेन पूर्व विभागातील एक नावाजलेला संघ आणि या वाशिबा क्रिकेट संघटनेतील आणखीन एक नावाजलेला संघ यांच्यामधलं हे द्वंद्व रात्रीचे आपण पाहिले तर जवळजवळ 2:05 झालेत. तरी देखील या मॅचचा आनंद आमचे प्रेक्षक घेतात. सहर्ष स्वागत केलंय आमचं या व्यासपीठाच्या दिशेनं. आणि बॉल सीमारेषा पार, दमदार, शानदार, रुबाबदार आणि या मॅच मध्ये जान आणणारा षटकार. हॅलो, यस, राजाने घुटना टेक तमाशा देख ज्या पद्धतीनं बॉलला फेकून दिलं, लाजवाब. आता दोन्हीकडून हाणामारीला सुरुवात झाली. ओ, पुन्हा एकदा बैठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र गोलंदाजाने संपूर्ण बायोडाटा रीड केला आणि तदनंतर थोडासा
आपण जर पाहिलं तर हार्ड लेंथला बॉलला पिचिंग केलंय, तदनंतर बॉल थोडंसं राईज झालं, यष्टीरक्षकाने केलं आपलं काम, त्यानंतर थोडीशी चर्चा विमर्श दोघांमध्ये. मॅच अगदी हाय व्होल्टेज ड्रामा, मॅच खऱ्या अर्थाने रंगतदार या ठिकाणी अवस्थेमध्ये आली. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. आता करायचे आहेत बॉलमध्ये 9 मध्ये 18 करायचे आहेत. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स हु प्लेड वेल. जे चांगलं खेळ करतील त्यांच्याकडे ही मॅच झुकली जाईल. संधी तर दोघांना आहे, गोलंदाजाला चांगलं काम करावं लागेल, फलंदाजाला चांगलं काम करावं लागेल. समीर गोलंदाजी मार्कवर तयार. राजासाठी हा बॉल खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल. अजयने पकडला हा झेल आणि संपला बॅट्समन राजाचा खेळ. धन्यवाद डीजे. आता मॅच अगदी रंगतदार आणि रोमांचक अवस्थेमध्ये येऊन पोहोचली. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय, राहुल मैदानामध्ये दाखल झालाय. आता 45 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 2 विकेटच्या पतनानंतर 2.4 ओव्हरचा खेळ. अजयने अप्रतिम झेल एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी राजाला परतावून लावले. ज्या राजानं 2 षटकार खेचले होते तो राजा मैदानाच्या बाहेर. आता नवीन बॅट्समन येईल, सेट होण्यासाठी थोडासा वेळ घेईल, हीच रणनीती आता श्री गणेश विराणी टीमची. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल. आणखीन एक विकेट, वन मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी सध्या परतत असताना आपण पाहतो राहुलला. आणि इथून आता या ठिकाणी मॅचवर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न श्री गणेश विराणी टीम सध्या करत असताना टीम हर्डल सध्या घेतली जाते. ही मॅच जर पाहिली, हे आयोजन जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट खरं तर या आमच्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर खऱ्या अर्थानं नंदनवनच फुललं आहे की काय हा क्रिकेटचा महासंग्राम. मी फ्रेंड्स ग्रुपला हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद देईन, कारण ज्या पद्धतीचं आयोजन, कारण हे आयोजन एका दिवसामध्ये नाही, कित्येक दिवस यासाठी घालवले गेलेत, कित्येक मैलाची रपेट या सर्व आमच्या आयोजकांनी केलेली आहे. हो, यावेळी मात्र फुलर लेनचा बॉल, तिथे आणखीन एक विकेटचं पतन. हॅट्रिक या ठिकाणी साकारली गेली गोलंदाजाची. तीन बॉल मध्ये 3 विकेट घेतली आणि आता हॅट्रिक साकारली. गोलंदाज समीरने त्याच्या गोलंदाजीचं कौतुक होतंय. अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये, दबावाच्या सिच्युएशन मध्ये अप्रतिम गोलंदाजी साकारली आणि तदनंतर आपल्या मॅच वर जे दडपण निर्माण झालं ते दडपण या ओव्हर मध्ये खुलं करण्याचा प्रयत्न. अजूनही बॉल असतील, 6 बॉल आणि 6 मध्ये करायच्यात आता 18 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही, कारण कुणाल अजून मैदानावर आहे. कुणाल मध्ये ते पोटेन्शियल आहे, भरपूर लांबलचक षटकार तो देखील मारतोय, परंतु आता कुणालला शेवटच्या ओव्हरला फेस करावं लागेल. आणि आता स्ट्राईकला देखील कुणाल आहे, समोर अजय आहे, स्ट्राईकला कुणाल आहे. 6 बॉल मध्ये आता 18 धावा करायच्या आहेत. आमचे आयोजक भरपूर खुश आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपण जे स्वप्न बाळगलं होतं ते स्वप्न आज सत्यामध्ये उतरतंय. आणि या वाशी विभागातली पहिली वहिली प्रकाश ज्योतातील स्पर्धा या वढाव गावाच्या माध्यमातून, अर्थातच सुजित म्हात्रे यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, बॉल सीमारेषा पार, फरार. आणि जी मॅच इथे संपली असं वाटत होतं, त्या मॅचला ऑन करण्याचं काम पुन्हा एकदा कुणाल करतोय. या मॅच मध्ये जीव ओतण्याचं काम कुणाल करतोय. षटकार.
स्क्वेअर लेगला फेकून दिलाय. आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पडे हातोरी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष आता पराकोटीला पोहोचलाय. संघर्षाच्या अग्नीत कोणाची राख होत नाही, त्याचं सोनच होतं असं म्हटलं जातं. आणि आता 12 धावा अजून करायच्या आहेत कुणाला. फुलर लेनचा बॉल, आणखीन एक बॉल उडवलाय बॉलला फेकून दिलाय. सेट डाऊन द ग्राउंड बॉल सीमारेषा पार आलाय. हाय अँड हँडसम या मॅचला खुला करणारा हा षटकार. गोलदाना रजे अगदी ब्लॅक होलचं बॉल टाकलं आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी टाकत असताना अजूनही 6 धावांची गरज आहे. कोण या मॅच मध्ये जिंकेल, श्री गणेश वीरानी की अंजनी कुमार वडाव की श्री गणेश वीरानी. आजच्या दिवसामधील प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांसाठी पर्वणी. आणि खऱ्या अर्थानं रायगड भूषण पुरस्कार विजेते स्वर्गीय अना म्हात्रे गुरुजी चषक आज खऱ्या अर्थानं पहिल्याच दिवसामध्ये अगदी सफलतेच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचलाय. 6 धावांची गरज आहे. अजूनही बॉल असतील 3 मध्ये करायच्या 6. आणि हा फटका पहा मैदानाच्या बाहेर. आणि इथे मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं फिनिश केले या मॅचचा. बॉल सीमारेषा पार. कुणाल आणि कुणाल नावाचा डंका सध्या मैदानावर गाजतोय. षटकार. खरं तर आपल्या क्रिकेट करिअर मधली सर्वोत्कृष्ट इनिंग आज म्हात्रे सर पाहायला मिळाली. पण सुपर बॅटिंग नो डाऊट.